बाकी हो भरला कुठे रे कुठे रस्त्यात अरे फोटाला घेतले लवकर रे दमलाकर शक्ती ना असेल त्याचा पण तबेला मस्त आहे बऱ्यापैकी या मॅडम या चला पटापट तुमच्या सोनाशींना पाणी भरायला लागणार तुम्ही भरला होता एक तारखेला आपली एक तारखेवर तिकडनं करशील तिकडनं कर ना अगोदर बरोबर एक गणपती बाप्पा आता काकाला छापा सुरुवातच झाली हो या बोललं टीआर दादा झाला मंत्र फोटो पण काढतो हो फोटो दोन्ही मारा मारा गावावर ज्यांचं नेहमीच वरदस्त असतो असे आमचे सर्वांचे लाडके केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नाने या कोण गावाच्या नानाविध योजना अनेक योजना या कोण गावामध्ये असं एक भाग नसेल जिथे काय त्यांच्या कपिल पाटलांच्या हस्ते एखाद्या कामाचं भूमिपूजन नव्हतं काम पूर्णत्व होत गेलं नाही असं. तर ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार या जलजीवन योजनेअंतर्गत आज स्टेम होऊन 400 mm जवळजवळ 2.25 फुटाची लाईन आणि 200 जवळ 1 फुटाची लाईन अशा 2 नवीन लाईनची जोडणी गावाच्या जलकुंभांना जोडली जाणार आहे जेणेकरून तिथनं गावाला पाणी वितरित होईल. आणि ह्या लाईनमुळं जवळजवळ पुढच्या 28 ते 30 वर्ष जवळ 25 ते 30 वर्ष कोण गावाचा विकास लक्षात घेता आणि वाढती लोकसंख्येचं नियोजन करताना हे नक्कीच कोण गाव हे अगदी भिवंडी आणि कल्याणचं मध्यवर्ती ठिकाण असल्याकारणे रोजच इथं लोकवस्ती वाढत असते. आणि ही जलकुंभाची योजना आहे या 2 टाक्या आज पूर्णत्वास गेल्या आहेत अजून 2 होणं बाकी आहेत. त्या सर्व आज ज्यांना ह्या कामाचा आणि सतत पाठपुरा असतो आणि बरोबर असतात ते वरुण पाटील ह्या कामाच्या मागे आहेत आणि त्यांचं नेहमीच स्वतःचंही योगदान असतं कधी कधी. तर ह्या बाबतीत त्यांनी जे काम हातात घेतलं ते पूर्णत्वात जाणारच. मी आम्ही ज्या वाडीवर होतो 1994 साली त्यावेळेचे तत्कालीन कामगार मंत्री आणि कोण गावचे भूमिपुत्र आदरणीय शाहबीबराव शेख यांना विनंती केल्यानंतर आणि तत्कालीन कलेक्टर रेड्डी साहेब
या लोकांना विनंती करून त्यावेळेला एक 4 इंचाची लाईनची जोडणी झाली होती. त्यानंतर आता ही त्यानंतर दुसऱ्यांदा ही लाईन होते. आता ह्या लाईनमुळे जवळजवळ 30 वर्षाचा प्रश्न सुटणार आहे. मी या कोणगावच्या सरपंच आणि सर्व त्यांच्या टीमला विशेष धन्यवाद देतो आणि त्यांचं विशेष कौतुक करतो. आज कोणगावच्या एकही वार्ड असा नसेल की जिथं काम चालू नाही. आज तुम्ही आज कोणगावच्या कुठल्या वार्डामध्ये चक्कर मारलीत तर काही ना काही पावसाळ्यापूर्वी जी होणारी कामं असतील त्या कामावर विशेष लक्ष देऊन ह्या कमिटीने विशेष महत्त्व देते त्या कामाला आणि त्याचं काम पूर्णत्वास नेण्याकडे आहे. मी सर्वांचा धन्यवाद देतो आणि कोणगावच्या तमाम नागरिकांना आश्वासित करतो ही लाईनची जोडली झाल्यानंतर आपला पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघेल आणि मी या सर्वांचं विशेष आभारी मानतो आणि आमच्या केंद्रीय मंत्र्यांचंही खास ऋण व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांचं रजा करतो. धन्यवाद. सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने गावचे सरपंच सौ रेखा पाटील मॅडम, उपसरपंच आणि सर्व त्यांच्या सन्माननीय सदस्य सहकारी, त्याचबरोबर वरुणशेठ पाटील, आजी इथे जमलेले सर्वांची नावं घेता येत नाही, यांच्या सर्वांच्या पुढाकाराने आज खऱ्या अर्थाने मगाशी TR पाटील साहेबांनी सांगितलं कोणगावचं विकासाचं जी वारं आहे, जे गंगा आहे, कशा प्रकारे आपल्याला वाहताना दिसत आहे. हर घर जल हर घर नळ या मोदीजींच्या संकल्पनेनुसार जल जीवन मिशन अंतर्गत कोण गावालाच नव्हे संपूर्ण या ठाणे जिल्ह्याला कुठल्याही भाग या पाण्यापासून वंचित राहू नये, तलागालातील जनतेला ह्या पाण्याचा कसा उपभोग घेता येईल या उद्देशाने राज्य शासन असो केंद्र शासन असो यांच्या माध्यमातून असलेली ही योजना खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं एक जनतेला पाण्यापासून कशा कायम स्वरूपी हा प्रश्न सुटेल हा उद्देश डोळ्यासमोर केलेला आहे. मगाशी आपण सांगितलं एकत्र येऊन काय होतं, एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणं म्हणजे यश आहे. ज्या वेळेला सर्व मंडळी एकत्र येऊन काम करतात तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस जीवनात यशस्वी होत असतो. या कोण ग्रामपंचायतीचं आपण बघितलं तर सर्वजण एकत्र येऊन आज काम करताना आपल्याला दिसत आहे आणि सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं विशेष लक्ष या गावावर आहे. कुठलाही निधीचा मुद्दा असो, कोण गावाला प्राधान्याने ते काम देऊन कशा प्रकारे कोणगावचा विकास झाला पाहिजे ह्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून साहेब काम करत असतात. निवडणुका येतात, निवडणुका जातात, आश्वासन दिलेले काही वेळेला आश्वासनाचे फुगे हवेत विरले जातात, परंतु सन्माननीय आपल्या सरपंच रेखाताई पाटील, त्याचबरोबर वरुणशेठ पाटील आणि सर्वच त्यांचे सहकारी यांनी दिलेला शब्द हा खऱ्या अर्थात कृतीत आणणारा शब्द होता आणि जनतेने जो विश्वास त्यांच्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही कमी न पडता सार्थ ठरवत आज पाण्याचं एक गंगा आणण्याचं काम आज यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी सर्व कोणवासियांना विनंती करतो की अशा प्रकारच्या कामांना आपण चांगल्या प्रकारचे सहकार्य देऊन ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास यावी याच्यासाठी आपण सहकार्य करावे. कारण पाणी हे जीवन आहे आणि जीवन हेच पाणी आहे. पाण्याला आपल्या जीवनामध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी मनापासून गावचे सरपंच आणि त्यांचे सर्व सन्माननीय सदस्यांना धन्यवाद देतो आणि आभारी मानतो. गेल्या कित्येक वर्षापूर्वीचा पाण्याचा प्रश्न आज खऱ्या अर्थाने निकालात निघालेला आहे. धन्यवाद. कोणगावात सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची आणि आज खरोखर आनंद होत आहे का आज आपले मंत्री साहेब कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आपली पूर्ण ग्रामपंचायत बॉडी त्यात का रेखा काकू असेल, वरुण शेठ असेल आणि पूर्ण बॉडीने ज्या प्रकारे मेहनत करून आज जे पाण्याची समस्या होती, खरोखरच पाणी म्हणजे आज पाणी नसलं तर काय होतं सर्वांना माहीत आहे. पाणी नसलं तर काहीच होऊ शकत नाही आणि आज सर्वात मोठं काम जर केलेलं आहे म्हणून मी खूप आनंद आहे. पूर्ण बॉडीला मी आभार मानतो का अशाच प्रकारे कामं करत राहा आणि तुम्ही बघतच आलेले असतील का प्रत्येक 15 दिवसा महिनाभरात कोणतं आणि कोणतं काम चालूच असतो आणि आता असं वाटत नाही का कोणतं काम शिल्लक राहिलेलं आहे.
पण जे पण काम शिल्लक असतील खरोखरच कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते पूर्ण होतील अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. लोकनेते कपिलदादा पाटील यांच्या आशीर्वादाने कोंडगावाचा विकास हा होतच आहे आणि याच्याही पुढे होत राहील. विद्यमान सरपंच आमच्या वहिनी रेखा सदाशिव पाटील या जेव्हापासून बसल्यात तेव्हापासून कोंडगावात विकासाची गंगाईच वाहते आणि त्यांच्या जोडीला आमचे पुत्र वरुण सदाशिव पाटील यांचाही कोंडगावावर विशेष लक्ष असून ते स्वतः मेहनत करून गावाचा विकास करायचा ध्यास त्यांनी हाती घेतलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अनेक वर्षापासून कोंडगावची पाणी समस्या ही मेन आणि गहन प्रश्न राहिलेला आहे. त्याच्यावर आज एकदाचा तोडगा निघाला आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत MID स्टेमचं 400 mmची आणि MIDCची 200 mmची जी लाईन आलेली आहे त्याचा आता मुहूर्त झालेला आहे आणि याच्यामुळे पूर्ण कोंडगावाचा पाणी प्रश्न हा निकाल निघेल आणि त्याच्यामुळे कोंडगावाचा विकास हा झपाट्यानं होईल अशी अपेक्षा आहे. आणि अनेक वर्षापासून आम्ही सर्वच जण या पाण्यासाठी धडपडत होतो आणि आमचा आवाज कपिल पाटील साहेबांनी ऐकला आणि आम्हाला जलजीवन मिशनमधून 26 करोडचा निधी उपलब्ध करून कोंडगावची कायमची समस्या येत्या 25-30 वर्षासाठी मिटलेली आहे असं मी समजतो. आणि याच्याही पुढे अनेक विकास कामं होत राहतील. पण मेन समस्या ही गावाची होती कारण एक साईडला कल्याण एक साईडला भिवंडी तरी कोंडगावाचा विकास होत नव्हता. पाण्यापासून विकास हा रखडलेला होता. आता तो विकास पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे आणि याच्यासाठी पूर्ण टीमने सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील वरुण पाटील असतील आणि आमचे सर्व BJPचे वरिष्ठ असतील यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि असेच गावाचा विकास होत राहील यात काही तिलमध्ये शंका नाही. धन्यवाद. सत्तेत आल्यापासून पाण्याची समस्या व गावाचा विकास आणि पाण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करता, तुमचं काय प्रतिक्रिया आहे? पाणी ही कोंडगावची सर्वात मोठी समस्या होती. अनेक समस्या होत्या परंतु पाणी ही सर्वात मोठी समस्या होती आणि पाण्याशिवाय कुठलंही कार्य किंवा कुठलीही गोष्ट ही शक्य नसते. आणि खरंच पाण्याची जी समस्या होती ती एवढी बिकट होती की लोक कोंडगावाला कंटाळली होती आणि अनेक भागातील लोक ही कोंडगाव सोडून कल्याण असेल दुसरी भिवंडी असेल या ठिकाणी राहायला जात होती. परंतु ही समस्या आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील ही समस्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी पाणी देण्याचं आम्हाला कबूल केलं आणि शब्द दिला. त्या अनुषंगाने त्यांनी जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळजवळ ही योजना आमच्या गावासाठी मंजूर केली. त्यासाठी मी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचं विशेष आभार मानेन की जे प्रेम जो आशीर्वाद या कोंडगावावरती त्यांचा आहे आणि त्याच्यामुळे ही जी योजना आहे ती इथे शक्य झालेली आहे. आज या योजनेमध्ये आज या कार्यक्रमाचं जी 400 mm आणि 200 mmची जी लाईन आहे तिथं टाकण्याचं भूमिपूजनाचं काम आज आम्ही इथे पार पडलेलं आहे. छोटेखानी कार्यक्रम आहे. आज या कार्यक्रमाला आमचे नेते आमच्या गावातले आमचे ज्येष्ठ सल्लागार मार्गदर्शक TR पाटील साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश म्हात्रे साहेब आमच्या गावातले ज्येष्ठ राजू म्हात्रे साहेब असतील चंद्रकांत पाटील साहेब असतील प्रमोद पाटील असतील आणि या सर्वांच्या आणि आमचे विनोद सर असतील चारू पाटील असतील आणि सर्व संजय कराळे आहेत आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने आज हा काम इथे होत आहे आणि आज हे चांगल्या कामाला सुरुवात झालेली आहे. 400 mmची लाईन जी आहे ती थेट स्टेमकडनं आपल्याला तिथे पाणी येणार आहे. 200 mmच्या लाईनमधनं MIDCतनं पाणी येणार आहे आणि मला वाटत नाही की येणारे 25-30 वर्ष कुठेतरी कोंडगावाला पाण्याची कमतरता भासेल या टाक्या पूर्ण झाल्यानंतर आणि हे पाणी आल्यानंतर. आज छोटेखानी कार्यक्रम केलेला आहे पण ज्या दिवशी या लाईनमधनं पाणी येईल आणि आमची योजना पूर्ण होईल त्या दिवशी आम्ही असा कार्यक्रम करू की या भिवंडी तालुक्यामध्ये कुठे कार्यक्रम झाला नसेल आणि त्यावेळेला केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांना बोलून त्यांच्या हस्ते ही योजना आम्ही लोकांसाठी लोकार्पित करू. शक्य म्हणजे आमची जी पण काय आज बॉडी आहे आमचे मार्गदर्शक आहेत हे सगळे ज्येष्ठ लोक आहेत त्यांची एकच भावना आहे की काम झालं पाहिजे. गावाच्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे. कुठेही स्वार्थ आमचा नाही स्वतःचा पर्सनल कुठला स्वार्थ नाही. गावातल्या समस्या कशा सोडवल्या जातील त्या प्रकारचं आम्ही काम करतो. तुम्ही पाहत असाल ग्रामपंचायतमध्ये मागच्या बॉडीमध्ये पगार होत नव्हती त्याची बोंबाबोंब होती पाण्याची बिलं भरली जात नव्हती. परंतु आम्हाला सांगायला म्हणजे अभिमान वाटेल की गेल्या 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये आम्ही पाण्याची बिलं भरलेली आहेत. पगार जी आहेत कामगारांची ती थोडी पूर्ववत आणलेली आहेत.
परंतु आता जे टॅक्सचं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये पण आम्ही सुधारणा करत आहोत. त्याच्यावरती आता आम्ही भर देणार आहोत. कारण की आता गावाचा विकास झपाट्याने करायचा असेल तर कुठेतरी उत्पन्नावरती येऊन लक्ष दिलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही आता टॅक्स कलेक्शनवरती पण विशेष लक्ष देतोय. आणि गावामध्ये गटारं असतील, रस्ते असतील, पथदिवे असतील आणि त्याचबरोबर या पाण्याच्या लाईनी, पाण्याचं जे नेटवर्क आहे गावातलं ते 100% नवीन नेटवर्क आपण टाकतोय आणि जवळजवळ 70% नेटवर्क हे पूर्ण झालेलं आहे. आणि ह्या लाईनी पडेपर्यंत, टाक्या अजून 2 ज्या आहेत त्या बनेपर्यंत 100% नेटवर्क होईल आणि प्रत्येकाच्या घरात पाणी जाईल. कोणालाही खालती नळावरती येऊन पाणी घ्यायला लागणार नाही. प्रत्येकाच्या घरात पाणी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि सर्व आमची कमिटी आहे, ग्रामपंचायत कमिटी, ते आम्ही करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 1 मे रोजी आमचा चेरोबा देवाचा उत्सव हा या कोंडगावमध्ये साजरा होणार आहे. आपलं हे जे कोंडगावचं दैवत आहे, चेरोबा देवस्थान आहे, त्याची विधिवत पालखी पूजा हा कार्यक्रम या कोंडगावमध्ये गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि जो आपला जागृत देवस्थान आहे, ज्याचा आशीर्वाद आपल्या या कोंडगावावरती आहे, त्याची विधिवत पूजा करून, पालखी करून हा उत्सव आहे तो जल्लोषात साजरा करायचा आहे. त्यासाठी सर्व ग्रामस्थांना मी आवाहन करेन की या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. धन्यवाद. स्पीड न्यूज भारत.